राशी परिवर्तन हे कुंभ राशीमध्ये होते. कसं जाणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. राहूचं हे गोचर मिथुन राशीसाठी नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या कामामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. एकतर 10व्या घरामध्ये शनी बसलेला आहे आणि शनीची पूर्ण दृष्टी ही 4थ्या घराकडे आहे. त्याचबरोबर 9व्या घरामध्ये राहू असल्या कारणाने शनी आणि राहूचं इथे बघितलं जातं की कामामध्ये फार तुम्हाला बदलाव पाहायला मिळेल. खूप लोकांचं ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्ही जिथे काम करता तिथून तुम्ही बाहेर कुठल्या तरी प्रदेशामध्ये दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊ शकता. कोणाला फॉरेनला जायचं असेल तर फॉरेनला जायचे सुद्धा यावेळेला चांगले तुम्हाला योग दिसत आहेत. तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. याचबरोबर मिथुन राशीच्या लोकांना हे बघितलं जातं की राहू 9व्या घरामध्ये थोडंसं धार्मिक कार्यापासून तुम्हाला दूर ठेवतं. त्यामुळे तरी गुरुची दृष्टी ही तुमच्या राहूकडे आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पण त्यानंतर जेव्हा गुरुचं परिवर्तन होईल तेव्हा मात्र तुम्हाला थोडंसं धार्मिक राहणे, देवधर्म करणे किंवा तीर्थक्षेत्रावर जाणे, थोडेसे मंत्रपाठ जे जप आपण सांगतो ते करणे फार गरजेचं आहे. कारण इथे धन संपत्ती किंवा लक्ष्मी घर हे तुमच्यासाठी फार म्हणजे चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. नोकरीमध्ये ट्रान्सफर, अपॉर्च्युनिटी, प्रमोशन याही गोष्टी तुमच्यासाठी फार छान होणार आहेत. त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. त्याचबरोबर 7वी दृष्टी ही 3ऱ्या घराकडे बघत असल्याकारणाने छोटे ट्रॅव्हल दाखवतात. खूप सारे छोट्या ट्रॅव्हलमध्ये तुमचं होऊ शकतं. ट्रान्सपोर्टमध्ये जी लोक काम करतात, ज्यांचा बिझनेस आहे त्या लोकांसाठी फार चांगल्या गोष्टी होतील. ट्रॅव्हलमध्ये असतील त्यांच्यासाठी फार चांगलं आहे. त्याचबरोबर इथे बसून 9वी दृष्टी ही लॉंग ट्रॅव्हलला दाखवते. त्यामुळे खूप जणांना मिथुन राशीच्या लोकांचं ट्रॅव्हल खूप वाढेल. म्हणजे जसं मी सांगितलं की जॉब ऑपॉर्च्युनिटी असल्याकारणे कदाचित तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यामुळे ट्रॅव्हलसाठी या गोष्टी खूप चांगल्या आहेत. त्याचबरोबर गुरुची दृष्टी ही 5व्या घराकडे सुद्धा आहे. 9वी दृष्टी राहूकडे सुद्धा आहे आणि राहू स्वतः 9व्या घरामध्ये आहे. त्यामुळे इथे धर्मत्रिकोण राशीमध्ये असं म्हटलं जाते, याला धर्मत्रिकोण म्हणतात, जेणेकरून धनसंपत्ती, लक्ष्मी स्थान हे चांगल्या पद्धतीने तुमचं वाढलं जातं. चांगल्या गोष्टी नक्की होतील. पण आता आपल्याला उपाय करायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलंय की ओम राहवे नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा करायचा आहे रोज. त्याचबरोबर नवग्रह स्तोत्र हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देत आहे. राहूला समजून घ्या, राहूच्या या परिवर्तनाला समजून घ्या, उपाय करा. नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील आणि पॉझिटिव्ह आणि फोकस राहून करा. धार्मिक राहा. नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.